जिंदगी भर मैं करता रहूंगा। जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर मैं करता रहूंगा। कहाँ जाऊं किधर जाऊं, हर स्थान में विराज है। यीशु नाम में मेरा मुक्ति है। यीशु नाम में मेरा शांति है। कहाँ जाऊं किधर जाऊं, हर स्थान में विराज है। यीशु नाम में मेरा मुक्ति है। यीशु नाम में मेरा शांति है। मेरे जीवन का सोता है तू, सारे पृथ्वी का मालिक है तू। मेरे जीवन का सोता है तू, सारे पृथ्वी का मालिक है तू। नया जीवन दिया यीशु, उस प्यार को कैसे भूलूं। नया जीवन दिया यीशु, उस प्यार को कैसे भूलूं। जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर मैं करता रहूंगा। जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर मैं करता रहूंगा। मेरे सारे गुनाहों को अपना क्रूस पर वो ले लिया। अपना लहू बहाकर यीशु मुझे शुद्ध और पवित्र कर दिया। मेरे सारे गुनाहों को अपना क्रूस पर वो ले लिया। अपना लहू बहाकर यीशु मुझे शुद्ध और पवित्र कर दिया। मेरा बिना तुझे भूलूंगा, मैं कभी ना तुझे भूलूंगा। मैं कभी ना तुझे भूलूंगा, मैं कभी ना तुझे भूलूंगा। नया जीवन दिया यीशु, उस प्यार को कैसे भूलूं। नया जीवन दिया यीशु, उस प्यार को कैसे भूलूं। जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर मैं करता रहूंगा। जिंदगी भर आराधना करेंगे। जिंदगी परमेश्वर की आराधना जिंदगी भर मैं करता रहूंगा। कहाँ जाऊं किधर जाऊं, हर स्थान में विराज है। यीशु नाम में मेरा मुक्ति है। यीशु नाम में मेरा शांति है। कहाँ जाऊं किधर
सारे पृथ्वी का मालिक है तू, मेरे जीवन का सोता है तू, सारे पृथ्वी का मालिक है तू। नया जीवन दिया यीशु, उस प्यारे को कैसे भूलूं। नया जीवन दिया यीशु, उस प्यारे को कैसे भूलूं। जीवित परमेश्वर की जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर में करता रहूंगा। नया जीवन दिया यीशु, उस प्यारे को कैसे भूलूं। नया जीवन दिया यीशु, उस प्यारे को कैसे भूलूं। जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर में करता रहूंगा। जीवित परमेश्वर की आराधना जिंदगी भर में करता रहूंगा। धन्यवाद येशू, आमच्या जीवनामध्ये चांगलं घडू या नाही घडू, मी जीवितभर तुझी आराधना करणार माझे येशू। तुम्ही मला निवडलाय राजा, कोणी चांगलं बोलू नाही बोलू येशू, तुझी दया माझ्यावर लाभू दे राजा, तुझी दया माझ्यावर येशू राहू दे। जीवित परमेश्वर तुझी आराधना करण्याची कृपा लाभू दे। परमेश्वर तू आमच्या सोबत आहे प्रभू, तुला धन्यवाद देतो एक आराधनासाठी प्रभू। या समय आम्ही स्तुती आराधना करायला जातोय, आत्माने खराबराने करण्याची कृपा पुरव। इकडे जितके लोक आहे राजा या प्रार्थनामध्ये येशू, प्रत्येक लोकांची भेट घे माझ्या पप्पा, आणि तुला महिमा भेटू दे राजा। आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर तुला धन्यवाद। पुढच्या वेळ तुझ्या हातात सोबत येशूच्या गोडाने सामर्थ्य नावाने सर्व बोलूया आमेन। देवास्तुती हो सर्वांना, देवास्तुती हो। हालेलुया 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 हालेलुया। दोनों हाथ उठाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। सब साथ में बोलेंगे हालेलुया 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 हालेलुया। अपन आनंद और खुशी के साथ प्रभु का महिमा करेंगे। तैयार है सब लोग? नाचेंगे। हालेलुया हालेलुया। स्तुति करेंगे अपन। हालेलुया हालेलुया। गजरा एक स्तुति लेगी, फिर बाद में मीना दीदी वैष्णवी लोग लेगी। हालेलुया हालेलुया। चला आपण देवाच्या दरबारात आलेलो आहे। हे साधारण घर नाही आपल्या आईचं, मला ताईचं घर नाही, आता मंदिर आहे, दरबार आहे, आणि या दरबारात आपण आलो आणि नाचून गाऊन स्तुती करू। तयार? हालेलुया हालेलुया। हिंदी मध्ये घेऊता, मराठीत घेत नाही। येशू का दरबार है हमें प्यारा लगता है, येशू का दरबार है हमें प्यारा लगता है, प्यारा लगता है, दुलारा लगता है, प्यारा लगता है, दुलारा लगता है। येशू का दरबार है हमें प्यारा लगता है, येशू का दरबार
कौन कौन आए, धर्म के भूखे हजार मोहे प्यारा लगते हैं, धर्म के भूखे हजार मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं। प्यारा म्हणजे कसं करायचं असं छान, दुलारा म्हणजे कसं करायचं असं सर्वांना करायचा। येशू का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं। मसीह कौन कौन आए, तेरे दरबार मसीह कौन कौन आए, गवार रे हमें प्यारा लगते हैं, पंडित और मूर्ख गवार रे हमें प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे हमें प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे हमें प्यारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं। दरबार मसीह कौन क्या मिलते हैं, तेरे दरबार मसीह क्या क्या मिलते हैं, और शांति अपार रे मोहे प्यारा लगते हैं, मुक्ति और शांति अपार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, दुलारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, दरबार मसीह हम सब आए, तेरे दरबार मसीह हम सब आए, हमारी पुकार रे मोहे प्यारा लगते हैं, सुन ले हमारी पुकार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे मोहे प्यारा लगते हैं, यीशु का दरबार रे हमें प्यारा लगते हैं, दुलारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, प्यारा लगते हैं दुलारा लगते हैं, यीशु का दरबार हमें प्यारा 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 लगते हैं। हालेलुया हालेलुया। हालेलुया हालेलुया। जीवन मिलिया मिलिया तेरी बरकत आई है खुदा, जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी बरकत आई है खुदा, बंधन टूटे टूटे हम भी टूटे टूटे सूखे सूखे खुदा, बंधन टूटे टूटे आंसू सूखे सूखे गम भी टूटे टूटे
खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा भरपूरी देता है यीशु बेटा बना कर वो आशीष भी देता है बेटा बना कर वो आशीष भी देता है जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा मेरी डाल वो बन जाता ख्याल रखता हर पल का मेरे डाल का साथी मेरे साथ साथ चलता मेरे डाल का साथी मेरे साथ साथ चलता मेरे डाल बन जाता ख्याल रखता हर पल का मेरे दुख सुख का साथी मेरे साथ साथ चलता मेरे दुख सुख का साथी मेरे साथ साथ चलता ना मैं रुकना रुकना ना मैं थकना थकना करूँगा महिमा महिमा खुदा ना मैं रुकना रुकना ना मैं थकना थकना करूँगा महिमा महिमा खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा इस जीवन का सागर भरपूरी देता है इस जीवन का सागर भरपूरी देता है मुझे बेटा बना कर वो आशीष देता है मुझे बेटा बना कर वो आशीष देता है ना कोई तुझसा मेरा ना कोई तुझसा होगा तुझसे सुंदर सुंदर है खुदा ना कोई तुझसा मिलेगा ना कोई तुझसा होगा सबसे सुंदर सुंदर है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा ईमान जो मैंने किया हाथ तेरा काम लिया ईमान जो मैंने किया हाथ तेरा थाम लिया तूने मुझ पे तरस किया मुझे चंगा कर दिया तूने मुझ पे तरस किया मुझे चंगा कर दिया आनंद पाया पाया तू जब से आया आया तू सबसे सुंदर सुंदर हारे खुदा आनंद पाया पाया तू जब से आया आया दुश्मन हारे हारे खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा बंधन टूटे टूटे हम भी छूटे छूटे आंसू सूखे सूखे है खुदा बंधन टूटे टूटे आंसू सूखे सूखे हम भी छूटे छूटे है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा
जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई आई है खुदा। हालेलुया हालेलुया। हालेलुया। आपण स्तुती घेऊ. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोसेस है बोलला, देव मोसेस है बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोसेस है बोलला, देव मोसेस हे बोलला. अग्नि रूपाने दिले दर्शन नवोनी माता करीतो नमन. अग्नि रूपाने दिले दर्शन नमोनी माता करीतो नमन. अग्निद्वारे प्रभु बोलला, अग्निद्वारे प्रभु बोलला. देव मोसेस है बोलला, देव मोसेस है बोलला. देव मोसेस हे बोलला. देवाचा अधिपती होशील, कळवा माझा तू पासील. इस्रायलाचा अधिपती होशील, कळवा माझा तू पासील. मी आहे तुझ्या जोडीला, मी आहे तुझ्या जोडीला. देव मोसेस हे बोलला, देव मोसेस हे बोलला. निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोसेस हे बोलला, देव मोसेस हे बोलला. देव मोसेस हे बोलला. देव जडोटाचा जड जीवेचा, असशील जरी तू भक्त देवाचा. जडोटाचा जड जीवेचा, असशील जरी तू भक्त देवाचा. उणे पडणार नाही तुला, उणे पडणार नाही तुला. देव मोसेस निवडिले आहे मी तुला, निवडिले आहे मी तुला. देव मोसेस हे बोलला, देव मोसेस हे बोलला. देव मोसेस हे सब लोग आंख बंद करके बोलेंगे हम। बोले लावूया. देव सारे लोग आंखें बंद करेंगे और प्रभु मुझसे भी बात कर तू, मुझसे भी बोल। मोसेस हे बोलला. गाओ ब्रदर गाओ। धन्यवाद करतो माझा राजा, पिता पुत्र पवित्र आत्माजी. धन्यवाद करतो माझा राजा. जसा मोसा जड जिभेचा आणि जड होठाचा होता माझा राजा, पवित्र आत्माजी तू त्याच्या मुखामध्ये तू वचन टाकलं माझा राजा. तू त्याला बोलतं केलं माझा राजा. पवित्र आत्माजी आमच्या मुखामध्ये तू वचन टाक माझा राजा. तू आमच्यामधला भित्रेपणा काढ माझा राजा. पवित्र आत्माजी तू पवित्र कर माझा राजा. आमच्या विचाराला पवित्र कर माझा राजा. आमच्या बोलण्याला बसण्याला उठण्याला राजा आम्हाला दिखावटी सेवा नाही माझा राजा. तुझ्या आत्म्यातून सेवा करण्यासाठी सहायता मदत कर राजा. पवित्र आत्मा तू कार्य कर माझा राजा. तुझ्या नावापुढे दोघे किंवा तिघे जमलेत माझा राजा. तुझी उपस्थिती माझा राजा. तुझ्या अवगिनी मागतो माझा राजा. तुझा अभिषेक मागतो माझा राजा. एलीवर जसा तुझा अभिषेक होता माझा राजा, जसा एलीवर अभिषेक आहे माझा राजा. या बायबल आधारित संगतीवर तुझा अभिषेक मागतो राजा. तुझा आपणीचा अभिषेक मागतो माझा राजा. प्रेषित 38 मी रिलीज करतो राजा. या प्रत्येकावर अभिषेक उतरू दे माझा राजा. आमच्या पापाची अपराधाची क्षमा कर राजा. आमच्या क्षमा कर राजा. आम्हाला क्षमा कर पवित्र आत्माची. तू चालव माझा राजा. पवित्र आत्माची तू कार्य कर माझा राजा.
जसा परमेश्वर तू मोसे सोबत होता माझा राजा, एली सोबत होता माझा राजा, मुसा सोबत होता माझा राजा, तसे बायबल आधारित संगतीच्या लेकरावर तुझा अभिषेक येऊ दे माझा राजा. आम्हाला पडतो राजा, आम्ही तुझ्यापासून दूर जातो राजा, पाहतो माझा राजा. तसा परमेश्वर तू आम्हाला जवळ केलं माझा राजा. तुला कोटी कोटी धन्यवाद करतो राजा. तुझा जन्म देणारी आई त्यागून जाईल, सोडून जाईल राजा. मी तुला त्यागणारा नाही आणि सोडणारा नाही माझा राजा. खरंच आमच्यावर दया कृपा आहे राजा. या हिंगोली जिल्ह्यावर तुझी दया कृपा आहे म्हणून धन्यवाद करतो राजा. धन्यवाद करतो माझा राजा. पवित्र आत्माची आराधना हृदयातून आणि खरेपणाने म्हणण्यासाठी सहायता आणि मदत कर राजा. या आराधनेद्वारे तू विराजमान हो राजा. आराधना हृदयातून आणि खरेपणाने म्हणण्यासाठी सहायता आणि मदत कर. आणि आराधना तुला आवडेल अशी परमेश्वरा प्रत्येकाच्या हृदयाला गळेल तू स्पर्श कर माझा राजा. आणि तुझा महिमा गौरव होते राजा, तुझाच महिमा होते राजा. आणि तुझाच परमेश्वरा या स्वर्गात तुझा दुग्ध सुगंध पसरू दे माझा राजा. या आराधनेद्वारे परमेश्वरा स्पर्श कर राजा, स्पर्श कर माझा राजा. आणि तुझा महिमा तुझा गौरव दे माझा राजा. तुला कोटी कोटी धन्यवाद करतो माझा राजा. धन्यवाद हो माझा, धन्यवाद हो पिता. इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. एक गाल पर कोई मारे जो चाटा, दूजा गाल भी देना. ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना. एक गाल पर जोई मारे जो चाटा, दूजा गाल भी देना. ले जाए कोई एक मील जबरन, 2 मील तुम साथ जाना. अपनों को तो दुनिया पर एक बार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. अपनों को तो इस दुनिया में सभी प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. अपनों को जैसे वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो तुम. यीशु मरा मेरे पापों के खातिर, ये विश्वास करो तुम. अपनों को जैसे वैसे ही अपने पड़ोसी से प्यार करो तुम. यीशु मरा मेरे पापों के खातिर, ये विश्वास करो तुम. अपनों की गुनाहों की माफी सब लोग देते हैं, दुश्मन को भी माफ करना मसीहा सिखाते हैं. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं. जो दे तुमको काटे उनका दामन फूलों से भर दो, जिसने तुम्हारा दिल दुखाया तुम सब माफ कर दो. जो दे तुमको काटे उनका
माफी सब लोग देते हैं, दुश्मन को भी माफ करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। धन्यवाद परमेश्वराचा, धन्यवाद राजांचा, धन्यवाद यीशु. धन्यवाद धन्यवाद प्रभू धन्यवाद 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 तुम्ही यारांना चालवायला धन्यवाद 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 धन्यवाद. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीवन का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, यस लॉर्ड, मेरे जीवन का कारण तू है, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, फाखरा बाबा जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, उसको मैं त्याग दूं, पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मुझ पर हुई है कृपा, देखा न जाने दूं, मुझ पर हुई है कृपा, देखा न जाने दूं, जिसने मुझे है चुना उसकी ओर मैं बढ़ूं, देखूं मेरे सलीब पर खींचा मैं जाऊं, देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं वो तेरे
इस पृथ्वी पे जन्म लिया। Yes, Lord. माझ्यासाठी या ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही साजरा करत असताना माझ्यासाठी जन्म घेतला। Yes, Lord. माझ्या पापाला त्या वधस्तंभावर घेतलं, मारलं गेलं, पुरलं गेलं, तिसरे जीवी झाला। माझं जीवन तुझ्यासाठी समर्पित आहे। मी जगू या मरू फक्त येसू, फक्त तुझ्या सत्यासाठी। तुझे उपकार मी विसरू नाही, तू तुझे जे केलेले क्रूसावर बलिदान, हा ते ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्याची कृपा तुम्ही पुरवलाय। Yes, Lord. या स्तुती आराधना तुम्ही स्वीकार केलाय माझ्या पप्पा। Yes, Lord. तुलाच मी धन्यवाद देतो, तुझी वंदना करतो, Yes, Lord. तुझी महिमा करतो, तुझं नाव उच्च करतो। Yes, Lord. सर्वश्रेष्ठ नाव येसू तुझं नाव आहे। Yes, Lord. आम्ही जगू तो फक्त तुझ्यासाठी, ख्रिस्तासाठी, प्रभू मरूसाठी, प्रभू तुझ्यासाठी। Yes, Lord. खरंच प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती आराधना स्वीकारलं केल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद. पुढचं वचन जे आहे प्रभूजी, पवित्र आत्माजी तू आमच्या बरोबर बोल, तुझे दासाला सचिनला प्रभू उपयोग कर आणि प्रभू आमच्या मध्ये बोल राजा। Yes, Lord. तुला लाखो धन्यवाद करतो राजा। धन्यवाद. त्यांच्यापासून आमची भेट घे, आम्हाला बोल, आमचे जीवन बदलू दे, त्याप्रमाणे जगून तुझी गौरव करू दे। Yes. पुढच्या वेळ तुझ्या हातात सोबत येसूच्या गोड आणि सामर्थ्य नावाने आमेन। Amen. देवास्तु दे। सर्व सर्व बसूया सर्वांनी। हालेलुया। Hallelujah. आता स्वागत समारंभ आहे। ये तिकडे घेऊन दिक्षाताई, अम्माता, शीतलताई, आम्ही ते पाहून चला जोराने ताली वाजूया। लातूर लांबून आले, लातूर। हॅलो वो कैलेंडर था तो व्हाइट वाला कवर में सीट के सामने रखा था। हाँ हाँ मैं आ रहा, तुम आए क्या? हाँ उस पे नंबर वो प्रकाश भाई करेगा। 2 नंबर है मेरा, दोनों नंबर मेरा ही है। हाँ हाँ वो भी करेगा, फोन करेगा, मैं फोन करने लगा। नहीं नहीं मैं आ रहा हूँ 10 मिनट। हाँ ऐसा डाल। येतो 10 मिनिटं। रितेश तू फोटो काढते, ते काढतात तू ये रितेश माझ्याबरोबर। सचिनला वाटलं दिसतं रे। हाँ थँक यू, गॉड ब्लेस यू। शीतलताई मीनाताईला स्वागत करेगी। हालेलुया। अपन वचन में जाएंगे। अपन सब लोग तैयार है वचन सुनने के लिए? तैयार है? फिर वचन
वचन बोलते समय कोई भी आवाज मत करो, बोलने का नहीं, उधर इधर। हालेलुया। कोई भी उठने का नहीं, बात भी नहीं करने का। अपना अपना बच्चों को अपना साथ रखो, संभालो, आवाज मत करो, वचन ध्यान से सुनेंगे। हालेलुया। अपन स्वागत करेंगे सचिन ब्रदर का। थोडा वेळ आपण परमेश्वराच्या या वचनाचं अध्ययन करूया, कारण पुढं आम्हाला त्या खंडापूरमध्ये त्या रिमांड होम मध्ये जायचे। माझा आवाज येत असेल सगळीकडे, माझा आवाज खूप मोठा। थोडं पुढे येता आलं तर आलं तर ठीक, नाही तर तिथं बसले तिथं बसा, आवाज माझा मनोहर भाऊ आणि ताई बी बसा। मनोहर भाऊ ताई बी पाहिजे, मला ताई मनोहर भाऊ बी बसा। ज्यांच्या घरात प्रार्थना केली जिकडे तिकडे फिरायली असं। प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या वेळेला किंवा हा ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना खूप काही प्रश्न आमच्या मनामध्ये असतात। थोडा वेळ बसून घ्या। हा ख्रिस्त जन्मोत्सव लिहिलेला आहे, ख्रिस्त जन्मोत्सव। कधी कधी आपल्या मनामध्ये वेगवेगळा प्रश्न पडतो की येशू जन्म म्हणजे काय? येशूचा जन्म म्हणजे आपल्याकडं 1760 महिने जसे काही उत्सव असतात तसा एक उत्सव आहे का, असा एक प्रश्न पहिला आहे। दुसरं, येशू जन्म कोण कोण साजरा करायचा, दुसरा प्रश्न। आणि तिसरा सगळ्याचा महत्वाचा प्रश्न, नेमकं तो कोणत्या दिवशी साजरा करायचा। असे 3 प्रश्न आम्हाला आमच्या डोक्यामध्ये असतात। पण तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो मी की 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या धर्तीवरती तुमच्या आणि माझ्यासारख्या एक मानवाच्या रूपामध्ये जन्म घेतले। 33.5 वर्ष त्यांनी या धर्तीवरती राहिले, त्याच्यामध्ये 3.5 वर्ष त्यांनी सेवकाई केली आणि 25 डिसेंबर या दिवशी त्यांच्या जन्माचं प्रमाण दिलेलं आहे। पण त्यांचा जन्म झालेला आहे। पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ख्रिसमस किंवा येशू ख्रिस्ताचा जन्म दर दिवस साजरा करू शकता, त्याच्याबद्दल वाद नाही। पण खरा ख्रिस्त जन्म साजरा जर करायचा असेल तर केवळ जन्माकडे लक्ष न देता तो जन्म ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताला परिधान करू किंवा ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये घेऊ, तो खरा ख्रिस्त जयंती किंवा ख्रिस्त महोत्सव। म्हणजे महोत्सवासारखा आपण त्याला न बघता ख्रिस्ताची जयंती किंवा येशूची जयंती ही फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, जगभरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। म्हणून आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न काढून द्या की जे लोक येशूला मानते त्यांनीच येशू जयंती करतात असं नाही। विश्वभरामध्ये ही ख्रिसमस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। पण पवित्र शास्त्रामधून आपण काही गोष्टी बघणार आहोत। मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे। येशू जन्म आम्हाला काय शिकवतो किंवा येशूच्या जन्मामुळे आम्ही काय शिकतो आणि येशू ख्रिस्ताची जन्म झाल्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्यात त्याच्यामधून आम्हाला 3 गोष्टी, ख्रिसमस म्हणजे काय याच्या 3 गोष्टी आपण शिकणार आहोत। लुकास वर्तमान याचा 2रा अध्याय 8व्या वचनापासून आपण 20व्या वचनापर्यंत काही भाग बघणार आहोत। लुकास वर्तमानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 8व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत वाचा। त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला। प्रभूचे ते त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली। तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो। ती ही की तुमच्या साठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। आणि तुम्हास खून ही की बाळत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल। इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ आकाशमात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, अर्धोलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर
ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेलतिलेमात जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफा आणि गवनीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते की त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवले. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. 8व्या दिवशी म्हणाले, बस. प्रभूची स्तुती असो. लुकुरशी वर्तमान आपण 2ऱ्या अध्यायामध्ये 8व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल या ठिकाणी पवित्र शास्त्रामधला संदर्भ वाचला. पण मी तुम्हाला मोजक्या 3 गोष्टी सांगणार आहे. ख्रिसमस म्हणजे काय याच्यातल्या 3 गोष्टी आपण शिकणार आहोत. एवढे आपण लोक बसलो का. एक प्रार्थना आम्हाला आठवते, आम्ही त्या तिकडल्या ह्याच्यामध्ये बसलो होतो. अशीच प्रार्थना करण्यासाठी होय म्हणून तिथं बसलो होतो आम्ही. आणि त्यावेळेस काय झालं ते सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे का. आशीर्वाद झाला होता पत्र्यावर. तर पण असो, त्या आशीर्वादामुळे आज आम्ही एवढे लोक आलो. हालेलुया. कारण काय होतंय माहिती आहे का, जे पास्टर भाऊ सांगत होते की परमेश्वराचं काम कधी थांबत नाही. प्रभू काय करतो माहिती आहे का, एखाद्याकडून जर काम होणं झालं तर काय करतो, दुसऱ्याला उचलतो. दुसरी गोष्ट, ज्याला जे काम दिले का ते करणं बी गरजेचं आहे, बरोबर आहे की. जर विकी काम करणार झाले, आळस पण करायला लागले, तर त्यांच्या जागी परमेश्वर 100 विकी उभा करतो. तसेच तुमच्या कलर सारखेच, तुमच्या नावासारखेच, तुमच्या आडनावासारखेच. त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, आम्हाला जी काही काम दिले प्रभूकडून ना ते करायचं. आणि आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट साम्य आहे, तुमचा बी कलर बदलणार नाही, माझा बी कलर बदलणार नाही. पण आपण कसे आहोत माहिती आहे का, आशीर्वादित आहोत. ओके. येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळं किंवा ख्रिसमस म्हणजे काय याच्या 3 गोष्टी आपण शिकणार आहोत. काय नेमकं येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या गोष्टी आम्ही सांगतो. खरा ख्रिस्त जन्म कधी होईल माहिती आहे का, चेन्नईमध्ये एक व्यक्ती होता. चेन्नईमध्ये खरी घटना सांगतो तुम्हाला. चेन्नईमध्ये एक व्यक्ती असा होता, त्यानं काय केलं होतं माहिती, आपल्या घरातले 9 लोक मारून त्यांचे बारके तुकडे करून आपल्याच घरामध्ये पुरलं होतं. त्यानं 9 लोक का तर रागामध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर काय वास आल्यामुळं लोकाला लक्षात आलं. मग ते काढण्यात आलं तर सगळे वेगवेगळे तुकडे केलेले. मग पोलिसांनी त्यांना विचारले, काय झालं, असं काय केलं तुम्ही. त्यांनी सांगितलं, हो मीच मारलो 9 लोकांना. मग त्याला काय केलं माहिती आहे का, फाशीची शिक्षा सुनावली 9 लोकांना मारल्यावर. आणि त्याला फाशी शिक्षा दिली आणि त्याला एका जेलमध्ये बॅरिकेडमध्ये ठेवलं. आणि तो बघायला एवढा खतरनाक होता, त्याचे डोळे नेहमी लाल राहायचे. कुणी पण त्याच्याकडे जायचं राहिलं का घाबरायचे, मग मारते म्हणून. आणि त्याला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला फाशीची शिक्षा होणार आहे. तर ख्रिसमसच्या निमित्तानं काही लोक जेलमध्ये जायचे सुवार्ता सांगण्यासाठी. त्याच्यामध्ये विकी सारखा एक मुलगा होता. त्याला माहितीच नव्हतं, त्याला चान्स भेटला कधी लोकांना सुसमाचार सांगायचा. योहान कृषी वर्तमान याच्या 1ल्या अध्यायाचं 9व्या वचनामध्ये असं लिहिलंय की जर तुम्ही तुमचे पापे स्वीकाराल तर ख्रिस्त येशूचं रक्त तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्यासाठी विश्वासयोग्य आहे, असं त्याच्यात लिहिलंय. ते वचनाचं एक ट्रॅक्स घेऊन ते विकी सारखं पोरगं काय करायला, जेवढे कैदी होते का तेवढ्या सगळ्यामध्ये एक टाकायचे. आणि अचानक काय झालं, ते पोरग काय केलं, जो तो काही दिवसानंतर त्याला आता फाशी देणार आहे त्याच्यापाशी ते ट्रॅक्स पडले. तर त्या ह्यानं काय केलं, इकडे ह्याच्यावर काय लिहिलं. तर ह्या पोराला काय वाटलं की बाबा हे सुसमाचार सांगायचे. ह्या पोरानं काय केलं, येशूच्या बद्दल सांगितलं. येशू जर तुम्ही तुमचे पापे स्वीकाराल तर येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला संपूर्ण पापापासून शुद्ध करेल, असं लिहिलं. हा आश्चर्यचकित झाला. म्हणला असं हा कोणता परमेश्वर आहे जो की
आम्ही त्याला माफी, त्याला क्षमा मागितल्यानंतर तो आमचे कसलेही पाप तो शुद्ध कर, कसलेही पाप राहू द्या आम्हाला आजाद करतो किंवा मुक्त करतो किंवा त्याच्या पवित्र रक्ताने आम्हाला देऊ. मग त्यांनी त्या विकीला, त्या पोराला पकडलं. म्हणलं ही कोणत्या देवाबद्दल आहे सांगा. मग त्यांनी सांगितलं की येशू जो काही वर्षापूर्वी धर्तीवरती आला, तो आमच्या पापासाठी. शॉर्टकट मध्ये त्या पोरानं 15 मिनिटांमध्ये त्याला येशू ख्रिस्ताची कहाणी सांगितली, 15 मिनिटांमध्ये. आणि ते सांगितल्यानंतर काय झालं, तो पोरगा बाहेरूनच त्याला काय म्हणला, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का. विचार करा, 9 लोकांना हसत हसत मारलेला व्यक्ती, हे मुलगा त्याच्यात एवढी हिंमत आली की त्यांनी सांगितलं मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का. तो सांगितलं हो. तो लांबून प्रार्थना करतोय, काय म्हणतोय माहिती का, येशूची शांती तुमच्या सोबत असू द्या. त्या पोराला माहित नाही याला फाशी देणार आहे. आणि हा पोरगा काय म्हणतो, येशू तुम्हाला सर्व बंधन मुक्त करेल. तिसरी प्रार्थना तो करतोय की येशू तुमच्यावर प्रेम करतो. आम्ही गेलो. ह्या 3 गोष्टी ऐकल्यानंतर काय झालं, तो जो कैदी होता तो पडला. आणि तो इतक्या जोरात पडला, 2 दिवस तो उठलाच नाही. त्याच्या कानात एकच गुंजते की येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो आणि येशू ख्रिस्त तुम्हाला बंधन मुक्त करतो, येशू ख्रिस्त तुमच्या पापाची क्षमा करतो. 3 गोष्टी त्याच्या कानात बोलतात. 2 दिवस त्याला उठलाच नाही. आणि कुणाची एवढी हिंमत बी झाली नाही त्याला जाऊन उचलाव, उठा म्हणायची, कारण ते दिसाय देंडेर दिसत होतं. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांनी काम केलं. तो उठल्या काय, कैदी लोकांना थोड्या वेळासाठी ते त्यांच्या बॅरेक म्हणजे रूम मधून थोडं बाहेर थोडं बहुत फिरायला चान्स राहते त्यांना. त्यांना बाहेर आल्या त्यांनी एक मागणी केली, म्हणले आमचे जे कैदी, आमचे जे जेलर आहेत का, मला त्यांना भेटायचं. सगळे घाबरले. म्हणले ठीक आहे, ते येणार आहेत साहेब, तुम्ही भेटा. ह्याने काय केलं माहिती का, सर्वात पहिलं त्या जेलरचे पाया पडले जाऊन, साहेब मला माफ करा, मी तुम्हाला खूप त्रास दिला. ते जेलर घाबरून गेले. दुसरं, त्यांच्या बॅरिकेड्स म्हणजे त्यांच्या रूम मध्ये जो कोणी एक त्यांच्यावर अधिकारी असते, म्हणजे ते बी कैदीत असते त्यांना देखरेखीसाठी, हा त्याच्याकडे गेला, त्याचे पाया पडले दंडवत घेऊन आणि सगळ्याच्या माफी मागायला लागले. सगळे घाबरायला लागले. ती धिप्पाडची धिप्पाड. आणि सगळ्याच्या गळ्याला पडून, काही लोकांच्या पाया पडून माफी मागायला लागले, मला माफ करा, मला माफ करा. ती सगळ्याला आश्चर्य वाटलं, हा माणूस एवढा खुंकार, हा माणूस एवढा डेंजर, आणि याच्यात असं काय झालंय की सगळ्याच्याच माफी मागायला. तुम्ही माफी कशी, पाया पडून दंडवत घेऊन. सगळे लोक. तर त्यांनी काय म्हणले माहिती आहे का, त्याला विचारले की अरे काय झाले, तुम्ही सगळ्याला माफी का मागाले. त्यांनी एक गोष्ट सांगितली, मला एक गोष्ट कळालेली आहे की माझे पाप जर मी क्षमा मागितली तर मला एक परमेश्वर भेटलेला आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, त्या परमेश्वर असं म्हणतो, जर तुम्ही तुमचे पापे स्वीकाराल तर ख्रिस्त येशू आणि त्यांचं रक्त संपूर्ण पापापासून, माझ्या आणि तुमच्या पापापासून मला शुद्ध करेल. आणि मला येशूची मुलाखत झालेली आहे. एवढी गोष्ट त्यांनी सांगितली. आणि त्या पूर्ण बॅरिकेड्स मध्ये म्हणजे जेवढे 750 कैदी होते, तेवढ्या 750 कैदी लोकांना तो काय केला माहितीये का, येशू बद्दल हळूहळू सुसमाचार सांगायला. येशू बद्दल. थोड्या दिवसानंतर काय झालं माहितीये का, त्याचं तो चांगला वागणुकीला चांगला आहे म्हणून तिथल्या कैदी लोकांनी काय केलं, त्याला एका काम दिलं. त्या कामामध्ये तो एक्सपर्ट झाला. आणि असं करत करत काय झालं माहितीये का, त्यांच्या गव्हर्नमेंटनं हा चांगला व्यक्ती झालाय, हा चांगले काम करतोय, त्याची जी शिक्षा जी आहे ती माफ केली. आणि तुम्हाला सांगतो, तोच व्यक्ती चेन्नईमध्ये त्याचे भरपूर चर्चेस आहेत. हालेलुया. कशामुळे, जर एका वचनामुळे, फक्त एका वचनामुळे. त्यांचं नाव काय मला लक्षात आलं नाही, पण मी तुम्हाला सांगेन त्यांचं नाव. सांगतो. मला सांगायचं काय, येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये बदल होणार म्हणजे होणार. आणि तुम्ही आणि मी त्या बदलाचे साक्षीदार आहोत. आमच्यातला बदल झालेला आहे. कसा बदल झालेला आहे माहिती आहे का, आम्ही पहिलं जे काही वाईट काम करत होतो ते वाईट काम आम्ही सोडलेत आणि नवीन काहीतरी करतोय. म्हणजे पहिलं आम्ही तंबाखू खात होतो, आता गांजा पितो, असं नाही बरं. पहिलं जे काही करत होतो ते सगळे सोडून आता जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. जे पहिलं आम्ही काही वाईट काम करत होतो
ते सगळे वाईट काम सोडलेत आणि चांगलं ते करायचं. मी बाटली हातात धरणार होतो, म्हणजे बाटली म्हणजे दारू, बरं दारू आणि सिगरेट माझ्याकडे कंटिन्यू असायची ती पिण्यासाठी, लायटर एक असं असायचं ते कंटिन्यू. पण हे पुस्तक ज्या दिवशी माझ्या हातात आलं, एका सेवकानं मला परमेश्वराचं हे वचन सांगितलं, ज्या दिवशी हे पुस्तक हातात घेतलं त्याच्यानंतर कधीच बाटली घेतली नाही हाताने. ज्या दिवशी बायबल हातात आलं त्याच्यानंतर कधीच बाटली घेतली नाही. का घेतली नाही माहिती आहे का? प्रभूनं सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याच्या प्रेमाव्यतिरिक्त कोणचंच प्रेम महत्वाचं नाही. म्हणून आज तुम्ही आणि आम्ही येशू ख्रिस्ताचा ख्रिसमस किंवा हा ख्रिस्त सण साजरा करत असताना 3 गोष्टी आम्ही महत्वाच्या शिकणार आहोत. 3 गोष्टी शिकणार आहोत. पहिली गोष्ट, हे ख्रिसमस म्हणजे काय ही पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये 10वं वचन वाचा. लुकुरशी वर्तमान 2 अध्याय 10वं वचन वाचा बरं. तेव्हा देवदूत त्यांना म्हणा, लुकुरशी वर्तमान 2 अध्याय 10वं वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, त्या ठिकाणी काय लिहिले? स्वर्गदूत त्या लोकांना म्हणाला. ख्रिसमस म्हणजे काय आहे जर तुम्हाला ना आम्हाला जर समजायचं असेल तर ख्रिसमस हा एक संदेश आहे. हा संदेश स्वर्गातून आलेला एक संदेश आहे. आणि तो संदेश कुणासाठी आहे माहिती आहे का? तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. स्वर्गातून आलेला पहिला शुभ समाचार, स्वर्गातून आलेला पहिला गॉस्पल काय आहे? देणारा स्वर्गदूत आहे. परमेश्वराची दया प्रत्येक मानव जातीवर होती. आज सुद्धा परमेश्वराची दया प्रत्येक मानव जातीवरती आहे. म्हणून स्वर्गातून स्वर्गदूताच्या द्वारे दिला गेलेला पहिला संदेश काय असेल? भिवू नका. तिथं असं लिहिले, भिवू नका. ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे का? तर तुमची भीती दूर करणारा संदेश. पवित्र शास्त्रामध्ये 366 वेळेला, आपल्याकडे 365 दिवस असतात एका वर्षात. एका वर्षाला 365 दिवस असतात. पण या पवित्र शास्त्रामध्ये 366 वेळेला एक शब्द आलाय. तो शब्द काय माहिती आहे का? भिवू नका, भिवू नका, भिवू नका. ख्रिसमस म्हणजे काय? तर आम्हाला भिवू नका हा संदेश देणारा एक संदेश आहे. आम्हाला कशाची भीती वाटते त्या भीतीवरती एक काम करणारा संदेश म्हणजे ख्रिसमस. माणूस कशाला भेटे माहिती आहे का? भूतकाळातल्या गोष्टीला भेटे. माणूस कशाला भेटे? वर्तमान काळाला भेटते, म्हणजे माझं काय होईल पुढं. माणूस कशाला भेटे? भविष्यामध्ये माझं काय होईल. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळाला मनुष्य घाबरत असतो. पण या ख्रिसमस कडे तुम्ही आणि आम्ही आज पाहत असताना एक संदेश तुम्हाला परमेश्वराच्या द्वारे भेटलाय, भिवू नका. काही हो, जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना भीती. काही लोक काय करतात माहित आहे का? 7च्या नंतर अंधाराला घाबरतात. काही लोक काय करतात? हो का रे बाबा, तो आलं, कोणी तर आलं म्हणते. कोण राहते ती? त्याचीच सावली असते. बरोबर आहे का? सावलीला घाबरतात. काही लोक कशाला घाबरतात माहित आहे का? झोपलं की त्यांना काहीतरी आवाज येत, त्याला घाबरतात. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या लोकांनी येशूवरती विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यामध्ये तो भित्रेपणाचा आत्मा नसतो. म्हणून पवित्र शास्त्र, जसं मी तुम्हाला सांगितलं, वर्तमान काळ म्हणा, वर्तमान काळ, भूतकाळ, तुम्ही म्हणा भविष्यकाळ, तुम्ही म्हणून त्याच्यात जास्त आवाज येते. 3 काळ आहेत. ह्या तिन्ही काळाबद्दल माणूस घाबरत असतो. पण पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिले बघा. इब्री करासपत्र याचा 13वा अध्याय आणि 8वं वचन. इब्री करासपत्र याचा 13 अध्याय आणि 8वं वचन बघा काय लिहिलंय. तिथं 3 काळाबद्दल लिहिलंय. जोरात वाचा आणि तुम्हाला भेटलं ते. बाकी कुणाला का भेटणार त्याने वाचू शकते. इब्री करासपत्र 13 अध्याय 8वं वचन बघा. यीशु मसीह कल और आज और युगाने एक सा है. हालेलुया.
तिथं काय लिहिलंय? येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. असंच आहे का? वाचा की आणि जोरात वाचा. वचन वाचा. इब्री करास 10:8. वर उल्लेखाप्रमाणे हा तो म्हणाला, यज्ञ, अन्नपूर्ण होम व पापबली. इब्रू करास पत्र असो ठीक आहे होते. येशू ख्रिस्त येशू ख्रिस्त आज व युगानिक एकसारखा आहे. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. हा काय लिहिले तिथं तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग एकसारखा आहे. म्हणजे काल म्हणजे आपला भूतकाळामध्ये असलेला परमेश्वर. भूतकाळ तुमच्या जीवनातला जो काही भूतकाळ असेल त्या संपूर्ण भूतकाळामधून तुम्हाला सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त आहे. दुसरा आज तुमचं आज जे आहे, आज जे बनवणं ते येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. दुसरं आणि युगानुयुग म्हणजे पुढच्या युगामध्ये तुम्हाला देखील येशू ख्रिस्त एकसारखा आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये असं लिहिलंय की येशू ख्रिस्त मी अल्फा आणि मी ओमेगा म्हणून लिहिले. मी सुरुवात आणि शेवट म्हणून असं लिहिलेलं आहे तिथं. म्हणजे मला काय सांगायचं माहितीये का? मनुष्य ज्या 3 काळाला घाबरतो त्या 3 काळावर येशू ख्रिस्त प्रभुता करणारा परमेश्वर आहे. आणि येशू ख्रिस्त तुमची सुरुवात असली पाहिजे आणि तोच परमेश्वर तुमचा शेवट असला पाहिजे. ख्रिस्तामध्ये येणं तेवढं कठीण पण आहे, सोपं पण आहे. पण अवघड काय माहित आहे का? ख्रिस्ताला धरून राहणं हे सगळ्यात अवघड आहे. म्हणून यावेळेस ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत आहोत तर आमच्या मनामध्ये एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की हा ख्रिसमस किंवा ख्रिस्त जयंती म्हणजे काय, तर तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गातून स्वर्गदूताच्या द्वारे आलेला पहिला संदेश म्हणजे भिवू नका. इंग्लिश मध्ये त्याला गॉस्पल असं म्हटलेलं आहे. गुलाबाचं फुल बघितलं का तुम्ही? गुलाबाचं फुल नाही बघितलं तर 14 फेब्रुवारीला भरपूर भेटते. सगळ्या मार्केट भर त्या दिवशी राहते. त्या दिवशी 14 फेब्रुवारी इथं सगळ्यालाच माहिती आहे. बरं मी म्हणून मुंबईला माहित आहे का काही, पण तुम्हाला सगळ्याला माहित आहे. ठीक आहे. त्या गुलाबाच्या फुलाला आता त्या गॉस्पल किंवा तो शुभ संदेश जो शब्द आहे ना, तो वेगवेगळ्या भाषेच्या ट्रान्सलेशन मध्ये त्याला काय म्हटले माहिती आहे का? गॉस्पल म्हणून लिहिलेलं आहे. आमच्या मराठी बायबल मध्ये शुभ संदेश म्हटलंय, हिंदीमध्ये शुभ समाचार म्हटलंय. परंतु दुसऱ्या एका बायबल मध्ये त्याला लिहिलंय तो म्हणजे काय माहिती का? त्याला काय म्हणतात माहिती का? रोज गॉस्पल म्हटलेला. रोज म्हणजे गुलाबी संदेश. गुलाबी संदेश. गुलाबाला तुम्ही बघितलं असाल, गुलाबाला नुसत्या पाकळ्याच असतात. बरोबर आहे का बशी? हा बरोबर. तुम्ही बघ ह्या दोघीने बी गुलाब बघितला नाही. ह्यांना माहितीच नाही. होय गुलाबाला पाकळ्याच असतात. तुम्ही गुलाब बघायला हा काटे पण नाही, काटे असतेच. पाकळ्या जरी नसल्या तरी काटे असतेच. आता तुम्ही म्हणता ही काट्याचा ह्याचा काय संबंध आहे? तुम्हाला सांगतो. रोज गॉस्पल म्हणजे काय माहिती आहे का? एक गुलाबी संदेश तुम्हाला आणि आम्हाला पाठवणार. आणि जी काटे जी होते ती येशू ख्रिस्तानं त्या क्रूसावरती आपल्यासोबत घेतले. तुमच्या आणि आमच्यासाठी आता फक्त गुलाबाचा संदेश बाकी आहे. हालेलुया, हालेलुया. तो गुलाबाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती ते काटे जे आहेत, काटे येशू ख्रिस्तानं ठेवलं आणि तुमच्यासाठी केवळ गुलाब दिला. कधी कधी कोणी संदेश ज्यावेळेस आम्हाला सांगत असते नवीन, जर कोणी नवीन आज येशू ख्रिस्ताचा जर संदेश ऐकत असेल तर तुमच्यासाठी गुलाबाचा संदेश आहे. तर गुलाब काही लोक असं नाही, गुलाब कुणाला आवडत नाही. काही लोक आम्ही काय करतो, शाळेमध्ये जात असताना गुलाब दिले की कशाला लावायचं, इतकं छान वाटायचं. आणि मी काय करायचं, ते गुलाब एवढं मोठं राहायला घरी घेऊन जायचे, पाकळ्या काढायचे, माझ्या आईला म्हणायचे गुलकंद बनवून. त्या गुलाबाचं गुलकंद बी बनते बरं, तुम्हाला माहिती नसेल. पहिला संदेश स्वर्गदूताच्या द्वारे
तुमच्या आणि माझ्यासाठी दिल्या गेलेला आहे, भिवू नका. का भ्यायचं नाही माहिती आहे का? आमच्या जीवनात ज्या ज्या लोकांच्या जीवनात ख्रिस्त आहे त्यांना भिण्याची आत्मा दिली गेली नाही. वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वरानं आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, परंतु सामर्थ्य आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. म्हणून ज्या वेळेस या ख्रिस्त जयंतीकडे आम्ही बघत आहोत किंवा ख्रिसमस कडे ज्यावेळेस आम्ही बघत आहोत, तर ख्रिसमस म्हणजे भीतीच्या वर विजय प्राप्त करण्याचा संदेश किंवा न भिण्याचा संदेश. दुसरी गोष्ट तिथंच लिहिलेली आहे, लुकुरशी वर्तमानाचा दुसरा अध्याय, लुकुरशी वर्तमानाचा दुसरा अध्याय 13 आणि 14 वचन वाचूया. ख्रिसमस म्हणजे काय याचं दुसरं कारण मी तुम्हाला सांगतो. लुकुरशी वर्तमानाचा दुसरा अध्याय 13 आणि 14 वचन. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यावर शांती. त्या ठिकाणी काय लिहिले माहिती का? स्वर्गदूतांचा एक मोठा दल जो आहे स्वर्गातून खाली उतरला आणि ते काय करत राहिले माहित आहे का? परमेश्वराची स्तुती करणं. ख्रिसमस म्हणजे काय माहित आहे का? परमेश्वराची स्तुती करण्याचा एक सण आहे. ख्रिसमस म्हणजे परमेश्वराची स्तुती करण्याचा एक भाग आहे. आणखीन एक वचन वाचूया. त्याच्यामध्ये 2:20 नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. देवाची स्तुती करीत ते परत गेले. दुसरं तुम्हाला सांगतो, ख्रिसमस म्हणजे परमेश्वराची स्तुती करणं आहे. परमेश्वराची स्तुती आणि प्रशंसा करणं आहे. कारण त्या परमेश्वरानं जो आनंदी राहण्याचा क्षण, आनंदी क्षण आमच्या जीवनामध्ये दिला, तो इतरांमध्ये वाटणं म्हणजे हाय ख्रिसमस आहे. आमचा आनंद किंवा परमेश्वराची स्तुती प्रशंसा किंवा आम्हाला झालेला आनंद इतरांना वाटणं हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, ख्रिसमस कडे ज्यावेळेस आम्ही पाहतो किंवा ख्रिस्त जयंतीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस दुसरी गोष्ट लक्षात यायची, हा परमेश्वराची स्तुती प्रशंसा करण्याचा क्षण आहे. का म्हणून आम्हाला परमेश्वराची स्तुती आणि प्रशंसा करायची आहे? तर तुमच्या आणि माझ्यासाठी एक बालक दिला गेलेला आहे. यशायाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे यशायाचं पुस्तक याच्या 7व्या अध्याय 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे मत्ते, लूक आणि योहान या तिन्ही गॉस्पेलच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल असं लिहिलंय. परंतु ज्या वेळेस यशाया 7:14 आम्ही वाचतो त्या ठिकाणी 700 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त एका कुवारीच्या द्वारे जन्म घेणार याच्याबद्दल भविष्यवाणी केलेली आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा सार, येशू ख्रिस्ताचा जन्म होणारे पवित्र शास्त्राच्या आधारावरती सिद्ध झाले. म्हणून आणि त्या ठिकाणी यशाया 9:6 मध्ये एक शब्द वापरला गेला. काय माहिती का? आमच्यासाठी एक बालक दिला जाईल. म्हणजे आता एक वचन वाचा, मत्तई 1:21 वाचा. मत्तई 1:21. मत्तई कृषी वर्तमानाचं पुस्तक 1 अध्याय आणि 21 वचन वाचा. तिला पुत्र होईल आणि तिला पुत्र होईल म्हणजे मरियम बद्दल लिहिलंय. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. त्याचे नाव येशू असे ठेव. कारण तो आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारणारा, उद्धार करता, मोक्ष देणारा, शांती देणारा तोच एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून आम्हाला स्तुती प्रशंसा परमेश्वराची का करायची आहे? आनंद उत्सव का साजरा करायचा आहे? तर आमच्यासाठी एक आम्हाला मोक्ष देणारा, आम्हाला शांती देणारा, आम्हाला तारण देणारा, आम्हाला उद्धार देणारा उद्धार करता जन्मलेला आहे. म्हणून तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराची स्तुती आणि प्रशंसा करायची आहे. हालेलुया. दुसरा एक आणखीन एक महत्वाचा अर्थ आहे की त्या तारणारा जो उद्धार करता आहे त्याला आम्ही आज आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारला आहे का?
जर तुम्ही आणि मी त्या उद्धारकर्त्याला आमच्या अंतःकरणामध्ये जर स्वीकारलेलं असो, तर आम्हाला त्या आनंदाचे, त्या स्वर्गदूताचा जसा आनंद होता त्या आनंदाचे सहभागी होण्याचा एक काळ म्हणून. तिसरी आणि शेवटची एक गोष्ट सांगून मी तुम्हाला संपवतो की ख्रिसमस म्हणजे काय आहे. तर लुकऋषी वर्तमान 2 अध्याय 20 वचन परत वाचा. लुकऋषी वर्तमान 2 अध्याय 20 वचन बघा. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव स्तुती करत परत गेले. बघा, त्या ठिकाणी जे मेंढपाळ होते, कोण होतं माहित आहे का? येशू ख्रिस्ताचा जन्म होत असताना काही मेंढपाळ जे आहेत, आपले गुरे ढोरे जे आहेत ते बाजूला सारून तिथं शेकोटीमध्ये होते असं लिहिलेलं आहे. त्यांना स्वर्गदूतापासून एक संदेश प्राप्त झाला, तुमच्या सर्वांसाठी आज दाविदाच्या नगरामध्ये एक पुत्र जन्मणार आहे, तुम्ही तिथं जावा. ह्या मेंढपाळ लोकांनी काय केलेलं आहे माहिती आहे? जे जे त्यांना सांगितले, वाचा बरं, जे त्यांना सांगितलं तेच तसं वाचा. 20 वचन. नंतर जे मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते, त्यांना सांगितलेलं आलं होतं. लक्षात घ्या, मेंढपाळाला सांगितलं गेलं. त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून त्यांनी काय केलं माहितीये का? ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी ऐकल्या आणि जाऊन पाहिलं. म्हणजे ख्रिसमस म्हणजे काय? एक आज्ञा पालनाचा सण आहे. आज्ञा पालन. सगळ्यात अवघड गोष्ट जर तुमची आणि आमची जर कोणती असेल, आज्ञा पालन करणं. का? आम्हाला आज्ञेत राहू वाटत नाही, कुणाच्या आधीन आम्हाला राहू वाटत नाही. पण ज्या वेळेस या ख्रिसमस कडे आम्ही बघत आहोत, तर आपल्या बापाचा एकलुता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्यावरती त्या परमेश्वरानं काय केलं? या जगाच्या पापासाठी त्या येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाप म्हणून सोडलं. म्हणून बाप्तिस्मा देणारा योहान येशू ख्रिस्ताला आपल्याकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असताना योहान कृषी वर्तमान याचा 1 अध्याय 29व्या वचनामध्ये तो काय म्हणतो माहिती आहे का? जगाचे पाप हरण करणारा कोकरा, निष्पाप कोकरा असं लिहिलंय. येशू ख्रिस्ताकडे एक चान्स आहे. येशू ख्रिस्ताकडे उत्पत्तीचं पुस्तक याचा 1 अध्याय 1 वचनामध्ये आम्हाला सर्वांना माहिती आहे की तिथं असं लिहिलंय की परमेश्वराने सुरुवातीला आकाश आणि पृथ्वीची रचना केली, सृष्टीची रचना केली असा शब्द वापरलाय. परंतु युनानी बायबल मध्ये तो सृष्टी केली या शब्दाला पॅरेशिस नावाचा एक शब्द आहे. आणि त्या पॅरेशिस शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? पित्याने येशू ख्रिस्ताला क्रूसावर देण्यासाठी योजना बनवली, दिलं. तुमच्या आणि आमच्यासाठी, जगातल्या वेगवेगळ्या बोली भाषा बोलणाऱ्या व्यक्तीसाठी, जगातल्या कसल्याही प्रकारच्या पाप करणाऱ्या व्यक्तीसाठी येशू ख्रिस्ताला त्या क्रूसावरती बलिदान व्हावं लागलं. ती एक आज्ञाकारिता आहे. आणि फिलिप्पियराच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, त्याचं एक सुंदर गाणं बी बनवलंय. त्याचं एक खूप सुंदर गाणं बनवलंय, तू ही राज करे असं काहीतरी गाणं आहे. ते शेल्डन मंगरानं बनवलं. खूप सुंदर गाणं आहे ते. जोशवानं गाते ते आमचं कधी कधी. खूप सुंदर गाणं. ते गाणं बनवलंच कशावर? फिलिप्पियरास पत्राचा 2 अध्याय 6, 7, 8, 9 या वचनावरती. तिथं असं लिहिलंय की येशू ख्रिस्त इतक्या आज्ञाकारी झाला की क्रूसाची मृत्यू देखील त्या येशू ख्रिस्तानं आज्ञाकारितेनं सहन केली. ख्रिसमस ज्यावेळेस आम्ही बघतो की ख्रिसमस म्हणजे काय, आमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर ख्रिसमस म्हणजे एक आज्ञाकारितेचा आहे. ख्रिसमस म्हणजे एका पित्याची आज्ञा पालन करणारा, शेवटच्या क्षणापर्यंत, क्रूसाच्या मृत्यूपर्यंत आज्ञा पालन करणारा तो येशू ख्रिस्त, याच्याकडे बघणं हा एक ख्रिसमस आहे. त्याच्यामुळं आम्ही ख्रिस्तातलं जीवन जगत असताना आम्हाला कधी कधी आज्ञा अवघड वाटतात. एक आज्ञामध्ये राहणं थोडंसं अवघड वाटतं. मी कधी कधी असा विचार करतो, सुरुवातीचा पहिला मनुष्य आदम, परमेश्वराने त्यांना बनवलं, बरोबर आहे का?
हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. आणि हो म्हणा काहीतरी, नाही म्हणा, हो म्हणा काहीतरी म्हणा, आणि भूक लागली बी म्हणा, की म्हणा काहीतरी, हो म्हणा. तुमचा आवाज जास्त. पहिला मनुष्य कोण? आदम. त्याला कोण बनवलंय? देवान, हा? परमेश्वरा, परमेश्वरानं. आणि जावा परमेश्वरानं बनवलं. कसं बनवलं त्याला? हो, मातीपासून स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं. कसं बनवलं? स्वतःच्या प्रतिरूप. त्याला काय लिहिलंय? आपल्या स्वतःच्या स्वरूपानुसार त्याला बनवलं. म्हणजे एका पुस्तकामध्ये एका रायटरनं असं लिहिलं की स्वर्गातून ज्या वेळेस स्वर्गदूत खाली बघायचे तर परमेश्वर कोण आणि आदम कोण समजत नव्हतं. कारण ते काय व्हायचे, कन्फ्युज व्हायचे की अरे परमेश्वर कोणता आहे. परमेश्वरानं आदमाला आपल्या स्वरूपानुसार बनवलं. मग काय केलं? त्याला एक गार्डन दिली राहण्यासाठी. म्हणलं इथं तू राहा, आरामशीर राहा तू. काय तुला तुझ्या ज्ञानानुसार काय फळं भिळं बनवायचे ती बनव, जमीन काय करायचे ती कर. पण एकच आज्ञा त्याला दिली, सगळ्या प्रकारचे फळं खावा आणि एक खाऊन. विचार करा, जर आदमनं त्याचे फळ खाल्लंच नसतं आपल्या बायकोचं ऐकून तर आजपर्यंत आदम जगला असतं. बरोबर आहे का? म्हणून काय होतंय माहित आहे का? आज्ञात राहणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज लेकरं आपल्या मायबापाच्या आज्ञेत राहत नाही. लेकरं मायबापाच्या आज्ञेत राहत नाही. दुसरी गोष्ट, मुलगी आपल्या मम्मीच्या आज्ञेत राहत नाही. पोरग आपल्या बापाच्या आज्ञेत राहत नाही. आणि पास्टरच्या आज्ञेत कुणीच राहत नाही. होय आधी काय म्हणणार तुमच्या याच्याबद्दल? काय तरी बस. काय आज्ञामध्ये राहणं म्हणजे कसं आहे माहिती आहे की कठोर गोष्ट आहे. तुमचं काय म्हणायचं? विशेष टिप्पणी आपली गुच. बरोबर आहे काही? हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा. आणि सगळ्यात महत्वाची, बायको नवऱ्याचं ऐकायला तयार होत नाही आणि नवरा बायकोच्या आज्ञामध्ये ऐकायला बिलकुल तयार होत नाही. असं आहे. पण असो, तुम्ही सगळेजण चांगले आहेत, एकदम छानपणे ऐकू लागलो. तर मला सांगायचं काय माहिती आहे का? ख्रिसमस कडे ज्या वेळेस आम्ही बघतो त्यावेळेस आम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? आज्ञाकारितेचं जीवन. शेवटपर्यंत आम्हाला आमच्या परमेश्वरासाठी आज्ञाकारितेचं जीवन जगण्याची एक शिक्षण आम्हाला हा ख्रिसमस देतो. 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट, भिवू नका हा संदेश तुमच्या आणि आमच्यासाठी त्या स्वर्गदूताकडून भेटला. तो शिकवतो आम्हाला ख्रिसमस. भ्यायचं नाही, बेन आमच्यासाठी नाही. ह्या गोष्टी आम्हाला, या भीतीवरती विजय प्राप्त करणारा प्रभू येशू तो आमच्या सोबत आहे. दुसरी गोष्ट, ख्रिसमस म्हणजे एक स्तुती, परमेश्वराची स्तुती प्रशंसा करण्याचा एक सण उत्सव आहे. आम्हाला देखील तो उद्धार करता जन्मलाय, तो तारण करता जन्मलाय, तो आम्हाला मोक्ष देणारा परमेश्वर जन्मलाय, म्हणून आम्हाला त्याची स्तुती प्रशंसा करायची. तिसरी गोष्ट, ख्रिसमस म्हणजे आज्ञाकारितेचा सण आहे. या आज्ञाकारितेच्या सणामध्ये मोशेबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मोशेने ज्यावेळी 10 आज्ञा लिहिल्या, 10 आज्ञा लिहिल्यानंतर काय झालं? ते लोक जे आहेत कुडकुड करायला लागले. आपल्यासारखेच होते, कशासाठी बी कुडकुड करायचे. पाणी भेटलं नाही म्हणून कुडकुड करायचे, जेवण भेटणं झालं म्हणून कुडकुड करायचे, आणि जेवण जास्त दिलं म्हणून बी कुडकुड करायचे. असे ते होते. मग देवाला राग आला. निर्गमनाच्या पुस्तकामध्ये 32व्या अध्यायामध्ये असं लिहिलंय की परमेश्वराला त्यांचा क्रोध भडकला आणि परमेश्वरानं मोशेला काय सांगितलं माहित आहे का? तू बाजूला सरक, मी काय करतो, ह्या सगळ्या लोकांना मारून टाकतो आणि तुझ्यापासून काय करतो, मी एक नवीन जाती बनवतो. तर मोशे काय म्हणला माहिती आहे का? मोशे देवाच्या त्या आज्ञेच्या पुढे आले. काय म्हणला माहिती आहे का? प्रभू, सर तू यांचा नाश करत असेल तर तुझ्या जीवनाच्या पुस्तकातून पहिलं नाव माझं काढून टाक. म्हणजे मोशे जो आहे आपल्या लोकांसाठी परमेश्वराच्या आपल्या लोकांना वाचवण्यासाठी तो परमेश्वराच्या मध्ये आला. ही एक या ख्रिसमस कडे बघत असताना आणखीन एक गोष्ट आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. एक अर्पणतेचं जीवन देखील आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. ज्या लोकांच्या जीवनामध्ये अर्पणता असते, मुलीचं नाव अर्पण ठेवून भागत नाही, मुलीचं नाव अर्पिता ठेवून बी भागत नाही, मुलाचं नाव अर्पण ठेवून बी भागत नाही. खरं अर्पण ख्रिस्ताकडे बघितल्यानंतर अर्पण
जे खरं सिद्ध अर्पण त्या येशूकडे बघून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या बलिदान व्हावं लागलं का, तर तुम्हाला आणि आम्हाला सोडवण्यासाठी. म्हणून त्या मोशे परमेश्वराच्या मध्ये आला आणि सांगितलं की या लोकांचा नाश नाही करायचा. काही वर्षापूर्वी 2015 मध्ये तुमचे पास्टर या ठिकाणी आले. त्यांनी हमेशा सांगितलं की हिंगोली मी कुठं बघितलं नव्हतं, आणि त्यांचे घर सगळ्यांनी बघितले वाटतं मुंबईमध्ये. बघितले का नाही म्हणून तुम्ही बघितलं ना. त्यांच्याकडे चांगलं काम होतं ते व्हिडिओ शूटिंगचं, आणि चांगला व्यवसाय चालतोय तिथे व्हिडिओ शूटिंग. मुंबई सारख्या सिटीमध्ये त्यांची ओळख आहे, लहानपणापासून त्यांनी राहिलेले आहे, आणि तिथं भरपूर असे पैसे कमवण्याची एक संधी होती. पण 2015 मध्ये परमेश्वराकडून स्पष्ट एक गोष्ट कळाली की तुम्हाला हिंगोलीला जायचंय. ते हिंगोली कुठं आहे माहिती नाही, ते कारण ते महाराष्ट्रातले नाहीत, ते साऊथ इंडियन आहेत, पण मुंबईत राहिले जन्मला. पण हिंगोलीमध्ये परमेश्वर पाठवतो, तर हिंगोलीमध्ये मला एक विशेष परमेश्वराचं दर्शन आहे. म्हणून सगळं तिथलं ज्या काही गोष्टी तिथल्या मुंबईच्या ज्या काही होत्या त्या सगळ्या सोडून ह्या मुंबईमध्ये ते आले. तुम्हाला सगळ्याला माहिती, तुम्ही त्यांचे साक्षीदार आहोत. आणि ते आल्यानंतर त्यांच्या मनात एकच गोष्ट होती की परमेश्वरानं ज्या कामासाठी मला आणलेलं आहे ते काम ह्या हिंगोलीमध्ये पूर्ण झालं पाहिजे, ते काम ह्या हिंगोलीमध्ये पूर्ण झालं. आम्ही परवा दिवशी बबलू भैया, मी आणि पास्टर तुमचे कनेर गावाकडे जात होतो. म्हणजे ते एक पास्टर आहेत, आणि त्याच्या इथे एक बार होतं, काहीतरी त्या बारचं नाव होतं, काहीतरी होतं ते बिअर बारचं. तर जात जात पास्टर काय म्हणत होते की येशूच्या नावानं येणाऱ्या दिवसामध्ये ही बार बंद झालं पाहिजे. मला काय सांगायचं माहिती का, आता थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलो का हिंगोली मधले सगळे चुकीचे काम येशूच्या नावामध्ये बंद झालेलं मला बघायचे, ह्याला म्हणते अर्पण. आम्ही कधी कधी काय करतो माहितीये का, शेजाऱ्याचं भांडण चाललं तर बसतो आपण दरवाजा लावून, काय म्हणतो जाऊ द्या आम्हाला काय करायचे. आमच्याकडे येशूची जर अर्पणता आमच्यामध्ये असेल, येशू ख्रिस्ताने शिकवलेलं प्रेम जर आमच्यामध्ये जर असेल, तर आमच्याही जीवनामध्ये अशी अर्पणता आली पाहिजे की परमेश्वरासाठी सर्वस्व त्याग करून परमेश्वराच्या प्रेमासाठी आम्ही पण सेवा कार्यासाठी पुढे असलं पाहिजे. बरोबर आहे की हो म्हणा, नाही म्हणा, हालेलुया तर नाही तर म्हणूच नका, हो म्हणा, हो म्हणा, हो हा हो म्हणा. ख्रिसमस म्हणजे काय, तर 3 गोष्टी. एक, आम्हाला भीतीच्या वरती दिले गेलेला एक संदेश आहे. परमेश्वराची स्तुती प्रशंसा याच्यासाठी आम्हाला करायच्या, कारण तो उद्धार करता आमच्या जीवनात जन्मला. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज्ञा पालन आम्हाला बघितलं पाहिजे. जे लोक आज्ञामध्ये राहतात ना, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांना बढोतरी देत जात असतो. आज्ञामध्ये राहायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं उदाहरण, लोक लेकराज कशा कशामध्ये आज्ञेत नाहीत, कारण त्यांच्या हातात मोबाईल दिला की ती कुणाचंच ऐकत नाही. मोबाईल जर त्याच्या हातून घेतला तर ती तुमच्या डोसक्यात दगड घालायला सुद्धा कमी करणार नाही. का, तर मोबाईल नाही. एक बातमी आम्ही बघितली, लेकरापासून मोबाईल घेतला, लेकरानं काय केलं, आईच्या डोसक्यात दगड घातला. का, मला ती काहीतरी गेम खेळायची होती, ती मोबाईल घेतला. म्हणून तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये ज्या दिवशी राहाल, दिलेल्या सेवकाच्या आज्ञेमध्ये ज्या दिवशी राहाल, लेकरं तुमच्या आज्ञेमध्ये राहील. आपण प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया, जिथं आपण बसलो तिथं बसूया. आपण 1 मिनिटासाठी प्रार्थना करूया. तुमच्या पास्टरनं सांगितलं तुमच्या हिंगोलीमध्ये बदल झाला पाहिजे, आणि तो बदल ख्रिस्त येशूच्या नावामध्ये झाला पाहिजे. हिंगोलीमध्ये असलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी या 2026 मध्ये पूर्णपणे कमी झाल्या पाहिजे. येशूच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये ती ताकद आहे. स्वर्ग आणि पृथ्वी बनवणाऱ्या त्या सामर्थ्यशाली येशूच्या नावामध्ये त्या सर्व गोष्टी आहेत. मनामध्ये गोष्ट पाहिजे, माझा गाव, माझा इलाका, माझं शहर, माझा परिवार येशूच्या नावामध्ये सुधारला पाहिजे. ही अर्पणता आमच्यामध्ये असली पाहिजे. ख्रिस्त जन्म आम्ही ज्यावेळेस पाहतो, ख्रिस्त जन्म ज्यावेळेस आम्ही साजरा करत आहोत, तर भीतीच्या वर दिला गेलेला एक शुभ संदेश म्हणजे ख्रिसमस. परमेश्वराची स्तुती प्रशंसा, कारण उद्धारकर्ता जन्म घेतलेला आहे, तो आनंद उत्सव साजरा करणं म्हणजे ख्रिसमस. आज्ञापालनाचं जीवन हे आमच्यामध्ये येणं म्हणजे ख्रिसमस. प्रभूला आपण म्हणूया, प्रभू आमच्या जीवनामध्ये बदल होऊ दे, प्रभू आमच्या जीवनामध्ये बदल होऊ दे, प्रभू आमच्या गावामध्ये बदल होऊ दे, प्रभू आमच्या शहरामध्ये बदल होऊ दे.
प्रभू आमच्या जिल्ह्यामध्ये बदल होऊ दे प्रभू, माझ्यामध्ये देखील बदल होऊ दे परमेश्वर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी या 2025 मध्ये सोडण्यासाठी मला तू सहाय्य कर प्रभूजी. नवीन वर्षामध्ये जाण्यासाठी प्रभूजी तू नवीन बनवण्यासाठी निश्चित तयार आहेस, परंतु मी ते नवीन बनून प्रभू तुझ्यामध्ये वाढण्यासाठी सहायता कर प्रभू. म्हणून भाऊ मला ताई यांच्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आलेल्या प्रत्येकासाठी देखील धन्यवाद देतो प्रभूजी. त्यांच्याद्वारे प्रभू या आसपासच्या खेडेपाड्यामध्ये आसपासच्या लोकांमध्ये ख्रिस्त आणि तो का जन्म घेतला याची कहाणी त्यांना कळावी परमेश्वर. ख्रिस्ताचं अर्पण कळावं प्रभूजी, ख्रिस्ताचा बलिदान लक्षात घ्यावं. तुला धन्यवाद देतो प्रभू, प्रशंसा करतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. भाऊजी